मालेगाव बॉम्बस्फोटाच्या केसचा निकाल आलेला आहे आणि यामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। आपल्यासोबत एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आहेत। काय प्रतिक्रिया आहे या निकालावरची आपली पहिली? नाही, मला कोर्टाला प्रश्न विचारायचा आहे, हे नाही तर मग कोण? एक मुख्य प्रश्न उपस्थित होतो, कारण आपण काही दिवसापूर्वीच मुंबई ट्रेन धमाका जे झालं होतं त्याच्यामध्ये जवळजवळ 190 लोकांचा जीव गेला होता। निर्दोष लोक ट्रेनमध्ये सफर करताना 19 वर्ष जेलमध्ये राहून कोर्टाचा निकाल येतो की ते सगळं निर्दोष आहे आणि महाराष्ट्र सरकार तुरंत धावून सुप्रीम कोर्टामध्ये अपील करतं। अच्छा, हे केस जे आहे याच्यामध्ये 6 लोकांचा निष्पाप लोकांचा जीव गेला होता आणि इतकं एक पॉलिटिकली चार्ज्ड एक असा प्रकारचा केस होता, कारण याच्यामध्ये देशात प्रथमतः एका धर्माचा धार्मिक गुरु ज्याला आपण म्हणतो साध्वी, त्याचं नाव आलं होतं की तिचं इन्व्हॉल्वमेंट, तिला अरेस्ट करण्यात आलं होतं। आणि सगळ्यात मोठं म्हणजे या देशाच्या आर्मीवर ही एक प्रश्नचिन्ह आलं होतं, जेव्हा एक सर्विंग लेफ्टनंट कर्नल याचा समावेश या बॉम्ब ब्लास्टमध्ये आलं होता। ते त्यांचा युक्तिवाद हे होतं की मला सगळं माहीत होतं, मी इंटेलिजन्सचा होता, पण त्यालाही अरेस्ट करण्यात आली होती। आणि आता इतकं वर्षानंतर जेव्हा इनिशियली हे केस कोण हँडल करत होते? ATS हँडल करत होती। ATS म्हणजे त्यावेळी या देशातले सगळे प्रामाणिक सगळ्यात चांगला ऑफिसर ज्याला आपण म्हणतो हेमंत करकरे, हे हँडल करत होते। काही वर्षानंतर त्याला शूटआउटमध्ये त्यांना जीत द्यावं लागलं आणि इतकं वर्षानंतर आपल्याला कोर्ट जेव्हा हे सांगतो हे सगळं निर्दोष आहे, मग प्रश्न कोर्टाला हे आहे, इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज NIA असू द्या किंवा ATS असू द्या, त्यांना हे प्रश्न आहे की मग कोण? याचा उत्तर मी आणि तुम्ही देऊ शकत नाही आहे। तुम्ही अप्रत्यक्षरित्या हे सुचवताय सरकारला की जसं तुम्ही मुंबईच्या ट्रेनच्या ब्लास्टमध्ये तात्काळ तुम्ही वरच्या न्यायालयात गेलात आणि तुम्ही प्रश्न उपस्थित करताय की या केसमध्ये पण जाणार का? स्वाभाविक आहे, स्वाभाविक यासाठी आहे कारण इतकं वर्ष हे लोक जेलमध्ये काढले, मग हे निर्दोष असतील ह्या लोअर कोर्टच्या निर्णयाप्रमाणे, मग दोषी कोण आहे? कमीत कमी जेव्हा असा अनेक वर्ष लोक जेलमध्ये राहून असा प्रकारचे निर्णय येत असेल तर स्वाभाविक आहे की देशची सगळ्यात आपण या केसला ATS कडून काढून आपण NIA ला का दिलं तर त्याची व्याप्ती मोठी होती, म्हणून आपण सुप्रीम जे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आहे NIA त्याला दिलं। या देशाची सुप्रीम ज्युडिशरी कोणती आहे तर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आहे। तर सर्व असे केसेस, मी फक्त याच्या बाबतीत बोलत नाही आहे, सर्व असे केसेस जे आहे त्याला रिव्ह्यूसाठी ते सुप्रीम कोर्टमध्ये ट्रेन ब्लास्टच्या बाबतीत गेलं असेल तर याच्या बाबतीतही जायला हवे, कारण हे लोक निर्दोष असेल मग इतकं वर्ष त्याला जेलमध्ये कोणी टाकलं होते याच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा कृष्णा प्रश्न हे आहे की या देशामध्ये कुठेतरी आतंकी हमला झाला तर इन्व्हेस्टिंग एजन्सीचं हे काम आहे का की कोणी रस्त्यावर चालणारा माणसाला धरायचं, पकडायचं, जेलमध्ये टाकायचं आणि त्याला सांगायचं की आता तू 15-20 वर्ष जे आहे ना तू स्वतः लढ आणि हे सिद्ध करून दाखव की तू निर्दोष आहे। काही त्रुटी निकालाच्या दरम्यान आल्या, त्यातली काही त्रुटी अशा होत्या की तपासावरती प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले, जसं की त्याचे पुरावे असतील किंवा इतर सगळ्या गोष्टीबाबत खूप सारे विटनेसेस त्यांना हे केलं होतं। जवळपास मला माहितीप्रमाणे 40 विटनेसेस जे आहे ना ते NIA जेव्हा टुक ओव्हर केलं तर ते हॉस्टाईल झाले होते, त्यांनी आपला जबाब चेंज केला आणि हजारो पानाची चार्जशीट तयार करण्यात आली होती आणि आता कोर्टाचं म्हणणं आहे की याच्यामध्ये अनेक त्रुटी होते। मला एक प्रश्न हे विचारायचा आहे की या देशामध्ये प्रायोरिटी काय असायला पाहिजे? एक आतंकी हमला देशावर होतो, कशासाठी होतो की समाजामध्ये तेढ निर्माण करायचा, एक टेररचा माहोल या देशामध्ये तयार करायचं, हेच उद्देश होतो। मग हे फास्ट ट्रॅक कोर्टचा अर्थ जगामध्ये आपण काय सांगणार की साहेब यांच्याकडे एक टेरर अटॅक होतो आणि त्या टेरर अटॅकचा निकाल जे आहे ते 17 वर्ष आणि 19 वर्षानंतर येतो। ज्या दिवशी हे घडलं होतं, ज्या दिवशी काही मुलं जन्म घेतलं असेल ते आज टीनेजर झालेले आहे आणि आता
टीनेजर झाल्यानंतर त्यांना हे सांगण्यात येतं की बाबा हे सगळे जे लोक होते ना ते सगळे निर्दोष आहे. मग दोषी कोण आहे याचा उत्तर इम्तियाज जलील देऊ शकत नाही आणि कृपा करून कोणत्याही राजनैतिक पक्षाकडून हे तुम्ही उत्तर घेऊ नका. कोर्टाने याच्या बाबतीत सांगावं. बरं, या सगळ्यानंतर एक नवीन शब्द ऐकायला मिळाला होता की भगवा दहशतवाद किंवा इतर जो शब्द आहे की हिंदू दहशतवाद किंवा अशा पद्धतीचे शब्द समोर आले होते आणि हे आणले गेले अशा प्रकारचं देखील प्रतिक्रिया आता समोर येत आहेत. काय आहे की ATSनेही आणि दुसरी NIAनेही हे सांगितलं होतं की समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी किंवा लोकांना टेरराईज करण्यासाठी आणि मुस्लिम दहशतवादाला काउंटर करण्यासाठी हे हिंदू टेरर तयार करण्यात आलेलं होतं आणि त्याचं एक संघटनही तयार करण्यात आलं होतं अभिनव भारत नावाचा. त्यावेळी आपल्याला माहीत असेल की जिथे काही टेरर अटॅक व्हायचं RR पाटील सांगायचं, त्यावेळचे दिवंगत आपले गृहमंत्री सांगायचं की हे इंडियन मुजाहिदीन, कुठे गेली ते इंडियन मुजाहिदीन आणि कुठे गेलं ते अभिनव भारत. म्हणजे हे सगळं जे आहे ना ते मीडिया ट्रायलमुळे हे सगळं झालं होतं आणि मला असं वाटतं की याच्या बाबतीत आता लोकसभेचं सत्र सुरू आहे, याच्यामध्ये गांभीर्याने चर्चा होण्याची आवश्यकता आहे. फालतू मुद्द्यावर आता ॲडजर्नमेंट करू नका. हे मुद्दा देशासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण जे 20 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी जे टेरर अटॅक होतं ते आजही आपल्या देशामध्ये सुरू आहे. याचं उदाहरण म्हणजे पहलगाम आहे की 4 दहशतवादी आपल्या देशामध्ये येतो, लोकांना निर्दोष लोकांना मारतो आणि परत घरी जातो. शेवटचा प्रश्न, जर सरकारकडून यात पुढच्या न्यायालयात जाण्यास टाळाटाळ करण्यात आली तर इम्तियाज जलील किंवा त्यांच्या पक्षाची प्रतिक्रिया काय? मला काय देणं घेणं आहे? या देशामध्ये आपल्याला न्याय टिकवायचं असेल तर महाराष्ट्र सरकारने याच्या बाबतीत ही सुप्रीम कोर्टात जाण्याची आवश्यकता आहे. नाहीतर सुप्रीम कोर्ट स्वमोठो महाराष्ट्र सरकारला विचारण्याची आवश्यकता आहे की हे इतके सारे लोक इतकं वर्ष जेलमध्ये होते, तुम्ही ते जजमेंट आमच्याकडे पाठवा, आम्ही रिव्ह्यू करणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. हे होते इम्तियाज जलील आणि मालेगाव बॉम्ब खटल्याच्या निकालानंतरची त्यांची ही प्रतिक्रिया होती. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.